भाजपाची दिलासादायक घोषणा, शेतकरी सहकारी संस्था आणि ग्रामीण उद्योगांसाठी जीएसटीत मोठी कपात. नंदुरबार येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. सहकारी संस्था, शेतकरी आणि ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात जाहीर केली आहे. या निर्णयामुळे देशातील 10 कोटींपेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. मुख्य मुद्दे: दुग्धजन्य पदार्थांना दिलासा, दूध आणि पनीर यांना जीएसटीमधून सूट, लोणी, तूप, तत्सम उत्पादनांवरील कर 12% 5%, दुधाच्या कॅनवरील कर 12% 5%, अन्न प्रक्रिया आणि घरगुती वस्तू, चीज, नमकीन, बटर, पास्ता कर 12%, 18% आणि 5%, जाम, जेली, भुजिया, फळांचा लगदा, रसधारित पेये 5%, जीएसटी चॉकलेट, कॉर्नफ्लेक्स, आईस्क्रीम, पेस्ट्री, केक, बिस्किटे, कॉफी यांच्यावर 18% 5%, शेती आणि सहकार क्षेत्राला बळकटी, खतांच्या निविष्ठांवरील कर 18% 5%, जैविक कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक घटक 12% 5%, 1800 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या ट्रॅक्टर आणि त्याचे घटक 18% 5%, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स स्वस्त, ट्रक आणि डिलिव्हरी व्हॅनवरील कर 28% 18%, पॅकेजिंगसाठी लागणारा कागद, केसेस आणि क्रेट्स 5% जीएसटी, मालवाहतुकीच्या विमावर 12% 5%. अपेक्षित परिणाम: सहकारी संस्था आणि एफपीओचे उत्पन्न वाढणार, दुग्धजन्य पदार्थ अधिक परवडणारे होणार, ग्रामीण उद्योग विशेषतः महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गटांना चालना, पोषण सुरक्षा आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन, शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही थेट दिलासा. या पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहर अध्यक्ष निलेश कांक्रिया, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, प्राध्यापक पंकज पाठक उपस्थित होते. मोदी सरकारचा नेक्स्ट जेन जीएसटी सुधारणा कार्यक्रम शेतकरी, सहकार आणि ग्रामीण उद्योजकतेसाठी ऐतिहासिक ठरतो आहे. पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जसा 11 वर्षापूर्वी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, पहिल्या दिवसापासून ते आज सांगायत ते क्षणोक्षणी आपल्या देशातल्या गरीब कल्याणाच्या योजना राबवताना अग्रेसर आहे असं दिसतं. सगळ्या योजना त्यांनी सुरुवातीपासून ज्या आणल्या, की जनधन योजनेपासून ते सगळ्या पुरवठा योजनेपर्यंत, ह्या सगळ्या योजना, गरीब कल्याणाच्या योजना, उपेक्षितांसाठी आणलेल्या योजना, याचा परिणाम आपल्याला गेल्या 11 वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेला दिसतोय. सुलभ शौचालयापासूनच्या योजना असतील तर अगदी कुठल्याही योजना, शिक्षण क्षेत्रातल्या असतील, आरोग्य खात्यातल्या असतील, विमा योजनेतल्या असतील, सगळ्या योजना. आता यावेळेला 15 ऑगस्टला ज्यावेळेला लाल किल्ल्यावरून त्यांनी संवाद केला जनतेशी, त्यावेळेला सांगितलं होतं की आपली जी कर प्रणाली आहे अधिक सुविहित आणि परिणामकारक, सामान्य माणसाला पूरक ठरेल अशी कर प्रणाली करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि त्याचे बदल तुम्हाला लवकरच दिसतील. 15 ऑगस्टला त्यांनी घेतलेला निर्णय ताबडतोब 3 सप्टेंबरला 15 दिवसाच्या अंतरामध्ये ताबडतोब जीएसटी परिषदेची बैठक, आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक आहे, जीएसटी परिषद आहे, त्याची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एक चांगला अभ्यासपूर्वक संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पद्धतीनं लाभ कसा होईल याचा विचार केला गेला. आणि जो जीएसटी आहे आपला, तो 28% पासून 18 पासून 12 पर्यंत, काही काही ठिकाणी 5% पर्यंत आणण्यात आलेला आहे. एक मोठ्या प्रमाणात सगळ्या वस्तूंवरती, मार्केटमध्ये सगळ्या वस्तूंमध्ये चांगला बदल होतोय आणि त्याची अंमलबजावणी 22 सप्टेंबरला घटस्थापनेपासून, नवरात्रीपासून देशामध्ये व्हायला सुरुवात होते. तर ही अत्यंत मोठा चांगला असा बदल आहे. याचे चांगले परिणाम दिसतील. याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, विमा योजना सगळ्या आहेत, शेतकऱ्यांसाठी ज्या वाहतुकीच्या व्यवस्था आहेत, वाहतुकीच्या व्यवस्थेकरता लागणारे स्पेअर पार्ट, अगदी ट्रॅक्टरच्या सगळ्या टायर पासून सगळ्या वस्तू, याच्यामध्ये सगळ्या जीएसटी डायरेक्ट 28 वरून 18 वर आणलेला आहे. खाद्यपदार्थांचे जे विषय होते 18% वरचे, ते सगळे 12% पर्यंत, 5% पर्यंत जीएसटी आलाय. म्हणजे 18चा 5%, 13% जीएसटी माफ होणं, हे मला वाटतं अखंड पाहिल्या देशामध्ये एक मोठा क्रांतिकारी बदल आहे. एक सामान्य माणसाला दिलासा देणारी एक चांगली घटना. व्यापारामध्ये, वेगवेगळ्या वस्तूमध्ये, निर्मितीमध्ये चांगली स्पर्धा होईल, वितरण व्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये चांगले पायंडे पडतील आणि एक सगळ्या देशाच्या अर्थकारणामध्ये, व्यवसायीकरणामध्ये सगळ्यांना दिलासा देणारी एक चांगली घटना म्हणून या जीएसटी कर आकारणीकडे आपल्याला बघता येईल असं मला वाटतं. याचे जे परिणाम वेगवेगळ्या, काही काही ठिकाणी वैद्यकीय विषयामध्ये काही ठिकाणी कर पूर्ण माफ झालेला आहे. जे दुधाचे काही बाय प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती काही ठिकाणी करमुक्त पूर्ण ते पदार्थ झालेत. हॉटेलमध्ये आपण ज्या वेळेला काही ब्रेड
च्या संदर्भातले जे पदार्थ घ्यायचो त्याच्यावरचा 18% जीएसटी 0% आणलेला आहे. म्हणजे हे जे काही बदल होत आहेत हे निश्चित क्रांतिकारी बदल आहेत आणि हे भविष्यासाठी आपला विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत होण्यासाठी हे सगळे जे बदल आहेत हे आपल्याला उपयुक्त ठरतील. याचं नामकरणच आपण नेक्स्ट जनरेशन जीएसटी असं या सगळ्या अभियानाला म्हटलेलं आहे. त्याच्यावर पुढच्या पिढीला विकासाच्या दिशेने जाण्यासाठी आणि एक चांगलं सुसह्य जीवन जगण्यासाठी या कर प्रणालीचा आपल्याला नक्की उपयोग होईल. मला असं वाटतं की पंतप्रधानांचं याबद्दल मग खरं तर त्यांचा 75वा वाढदिवस नुकताच झाला. सगळी जनता त्यांना आज त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभिनंदन करते आणि भारताच्या अमृत महोत्सवाच्या 75 वर्षानंतर शताब्दीकडे झेप घेताना भारताला जे एक विश्वगुरु म्हणून स्थान घ्यायचंय, जे महासत्तेच्या दिशेने जायचंय, त्यावेळेला आर्थिक व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी जे वेगवेगळे निर्णय झाले त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय असेल असं मला वाटतं.